ठाव दिला पायी आपल्या त्याचाही विचार करत नाही. असले त्याच्याकडे दोष तरी त्याला सर्द करतात. मग कधी कधी थोडस मला जे वाटतंय ते एक वाक्य बोलतोय. आबा पांडुरंग परमात्मा आणि आमचे संत पांडुरंगाने काय केलं, मूळ पापी जैसे तैसे, आणि गुणदोषाचा विचार न संतांनी केल्यामुळेच कदाचित जी काहीही बोलणारी आहे ती कदाचित याच्यामुळं असू शकतं. हे उदारता संतांची असल्यामुळं लक्षात आलं. विठाला गुणाचा दोषाचा विचार संत करत नाही. का बरं? गुणाचा तरी करावा ना. ठीक आहे, दोष त्याचं कारण आहे महाराज. गुण चांगले आहेत मान्य आहे, पण गुण जरी चांगले असले तरी गुणवान थोडीच गुणानं राहतात. म्हणजे काय म्हणून तर लागती चालता गुण दोषाच्या ठेसा. गुणाची बी ठेसच आहे आणि दोषाची ठेसच आहे ना शेवटी. म्हणून गुणाचाही विचार आणि दोषाचा विचार संत करत नाही. गुण दोष याचे न विचारी काही ठाव दिला पायी आपुलिया. त्याला आपल्या जवळ घेतात, आपलं करतात. म्हणतो रामेश्वर भट्टासारखा असेल, मंबाजी सारखा असेल, कोणी असेल. आता काय ते जे संत आहेत त्यांच्याकडे सामर्थ्य, आणि सामर्थ्य शब्दाचा अर्थ, समर्थ शब्दाचा अर्थ सामर्थ्य भव समर्थ. त्याच्याकडे सामर्थ्य तो समर्थ. पण मला मी जे व्याख्या करतो, स्वतः सामर्थ्यवान असणं त्याला समर्थ म्हणण्यापेक्षा आपल्याकडे येणाऱ्याला जो समर्थ बनवतो, सामर्थ्यवान बनवतो, तो समर्थ आहे. संताकडे व्याख्या करत असताना सामर्थ्य भव समर्थ याची व्याख्या करत असताना संताकडे असं सामर्थ्य आहे की त्यांच्याकडे जो जातो तो समर्थ बनतोय. ते अतिशय गरीब परिस्थिती. एक काळ असा होता की त्या काळामध्ये जेवायला मिळणं फार अवघड होतं.